आज आम्ही आलोय ओझरला गणपती बाप्पांचं दर्शन घ्यायला. आणि तुम्हाला सांगते वातावरण एवढं छान आहे आणि एवढं प्रसन्न वाटतंय. इथं आल्यानंतर एकदम भारी वाटतंय. आणि आमची वृंदा बघा, इथं आल्यानंतर आहे ना खूप इच्छा झाली माझी की ब्लॉग बनवावा, कारण की वातावरण आणि ना हे सगळं भक्तिमय वातावरण इतकं सुंदर वाटतं, एवढं सुंदर वाटतं की बस रे बस. आणि खूप छान हे ना आमचं अचानकच ठरलं ओझरला येण्याचं. आणि ना मग आम्ही पटकन निघालो घरून. तर घरून आम्हाला निघायलाच 5 वाजले होते आणि आता आम्ही इथं पोहोचलोय 7:45 झालेले. तर एवढं छान वाटतंय ना मला, खूप म्हणजे खूप प्रसन्न वाटतंय. आणि आज चतुर्थी आहे तर मस्त असं मग आता ते गणपती बाप्पाचं दर्शन घेतो आम्ही. हे बघा आता आम्ही मंदिराकडे चाललोय. आणि ना वृंदा आहे ना थोडा वेळ झोपली होती गाडीमध्ये बघा ती. तर हे बघा मंदिरापाशी आलोय आम्ही. आता आहे ना जास्त जर गर्दी असेल तर आम्हाला नाही वाटतं आम्हाला दर्शन भेटेल. गर्दी नसायला पाहिजे जास्त. दुर्वा आणि हार घेते आणि पाऊस येतोय खूप त्याच्यामुळे आम्ही आतमध्ये आलो. आमच्या पिल्लीला घेऊन आम्ही ना फर्स्ट टाइम गणपती बाप्पांच्या दर्शनासाठी आलो. म्हणजे अजूनपर्यंत आम्ही गणपती बाप्पांच्या दर्शनासाठी नव्हतो आलो. आज पहिल्यांदा आम्ही गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी आलोय आणि एवढं छान वाटतंय ना. वृंदाला घेऊन आलोय. आम्हाला दगडूशेठ गणपती बाप्पाला पण जायचं होतं, पण काय माहिती मनामध्ये आलं की ओझरच्या गणपती बाप्पाला जाऊ आणि आम्ही निघालो डायरेक्टली. आपल्याला रात्रीचे 8 वाजले ते 8 वाजता म्हणजे एवढी गर्दी. इकडं पुढे सांगते तुम्हाला, असं भजन वगैरे चालू असते ना एकदम शांत होऊन जाते. तिला इतकं आवडतं ना भजन, म्हणजे ना मी अनुभव खूप जास्त आम्हाला दर्शन दाखवते चांगली गर्दी. आणि आम्ही आता पोहोचलो म्हणजे मंदिराच्या जवळ आले. मंदिराच्या जवळ प्रदीप जाधव विद्यापीठ 111 रुपये देणगी या ठिकाणी. काहीतरी मूल्य असलंच पाहिजे. चिंतामणी देवा गणपतीसी आणा देव म्हणती तुकया एवढी कैची थोरी आणि अभिमाना भितरी. किती छान आहे. मग तुकोबराय सुद्धा म्हणतात चिंतामणी देवा गणपतीसी आणा, म्हणजे गणपती बाप्पाला मानणारे तुकोबराय आहेत. नाही तर तसं आम्ही मंदिरापासून तुकोबराय म्हणजे खऱ्या गणपती बाप्पाला मला प्रथम आयोजन नियोजन छान आहे. चतुर्थीच्या निमित्तानं आपण सर्व भाविक भक्त दररोज नित्याचा हरिपाठ आहे. अध्यक्ष विघ्नहर देवस्थान बाळासाहेब कवडे, हरिभक्त परायण गंभीर
आपल्या हिंदू धर्मामध्ये प्रत्येक सत्कर्म करत असतो. मोठी दर्शन रांग आहे आणि आम्हाला समजेनाच की दर्शन रांग संपत का नाहीये. मंदिरापाशी तर आम्ही आलेलो आहे आणि बघा ना किती सुंदर असं भजन चालू आहे आणि त्या ताई पण किती छान आहेत. भजन म्हणजे जे कीर्तन करणाऱ्या ताई पण किती छान आहेत. एकदम असं वाटतं की ऐकतच राहावं, इतकी छान वाणी आहे त्यांची. आणि आमच्या वृंदाला मोबाईल पकडायचा आहे आता. जय 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 गणपती बाप्पा मोरया. आम्ही ना दिसतच नाही कॅमेरामध्ये, फक्त वृंदावरती फोकस होतोय, काय कळालं. तर आहे ना माझ्या मोबाईलची चार्जिंग पूर्ण संपली. मोबाईल स्विच ऑफ झालाय माझा. मोबाईल स्विच ऑफ झाला त्याच्यामुळं आधी त्याच्या मोबाईलमध्ये ब्लॉग चालू केला. हे गणपती बाप्पा बाप्पा बाप्पाच्या तर छान असं दर्शन झालं आमचं गणपती बाप्पाचं. मस्त दर्शन झालं आणि आता आम्ही निघालोय बाहेर मंदिराच्या. आदित्य घसरं बघा पाय. आदित्यच्या मोबाईलमध्ये पण चांगले व्हिडिओ येतात. आदित्यला म्हणलं हळूहळू ये. चला आपल्या परत चप्पल आणायला जायला लागत तिकडं. चला. खूप सुंदर दर्शन झालं आणि जे कीर्तन चालू होतं ना तर त्या ताई पण खूप छान म्हणजे मस्त कीर्तन होतं त्यांचं. नाव नाही माहिती मला, पाहायला पाहिजे होतं मी नाव त्यांचं. आणि मस्त ते बघा वृंदाची पप्पा माझी वृंदा. बाबडी मम्माची आणि पप्पाची चप्पलू राहिला तिकडं. हा पुढे चपलो हे लुंद्या. धुंद्याला चपलूच नाही. धुंद्याला आमच्या चपलूच नाहीये. टोपी काढली, टोपी काढली. दे इकडे. हा ती टोपी ठेवते का? दे दे दे. सारखी टोपी काढती तिची स्वतःची पण टोपी काढती आणि तिच्यासाठी बाहुला घेतलाय आम्ही तर त्या बाहुल्याची पण टोपी काढते. याच्यामध्ये पण प्रसाद आहे पेड्याचा. नाम ना नाम 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 काय म्हणते बघा. नाम 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 नाम. आमचा गोंडा आहे गोंडा. तर आहे ना माझ्या मोबाईलची बॅटरी संपली त्याच्यामुळे मला आदित्यचा मोबाईल घ्यायला लागला. आदित्यच्या मोबाईलमध्ये ना काहीच क्लिअर दिसत नाही. आता आम्ही चप्पल वगैरे घेतलं ते आणि आता आम्ही निघणार आहे इकडनं. आदित्य पाय धुवायचे हे काही आहे ना.